जय संविधान, जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 31/1/2025 रोजी वाघोली येथील नगर रोड रुंदीकरणासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त व पुणे पोलीस आयुक्त यांच्या वतीने अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. परंतु आवळवाडी रोड लगतची गायरानामध्ये दलित बहुजन लोकांची गेली 40 वर्षापासूनची वस्ती आहे. पुणे महानगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देता गोरगरिबांचे घर दुकानावर JCB चालवलं आहे. घरकाम करणारे, मोलमजुरी करणारे लोक बेघर झाले आहेत. पुणे शहरात वार्ता पसरली असता शिव फुले शाहू आंबेडकरी संघटना अन्यायग्रस्त लोकांना भेटी देत आहेत व प्रशासनाचा निषेधही करीत आहेत. गायरान जमिनीवर स्थानिक रहिवाशांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा व व्यवसायाचे गाळे बंगले आहेत. त्यांच्यावर कुठलीही प्रशासन कारवाई करीत नाही असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. अजून काय पुढे कुठे इथं आली का मार्किंग? अच्छा, इथून पूर्ण हे माझं घर जाणार. अख्खं घर? हा, माझं घर जाणार. माझं जर घर गेलं तर मग मी राहणार कुठं? बरोबर. सगळं जाणार. कसं सांगा मला हे थांबा इथं तुम्ही. पुढं 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 थांब. बरं, या या. पुढून हे यांचं घर आहे. अच्छा, हे घरात पाण्याला हे माझं घर आहे. बरं. त्या घरात आम्ही दोघी मायली. अच्छा, बाकी कुणी कमवणार नाही, काय नाही. बरं. हे जर घर गेलं तर मी फाशी घेईन आणि मी हे घर सोडणार नाही. मला हे घर पाहिजे. हा, 3 दिवस अचानक त्यांनी गाडी घेऊन आलेली, तर मला काही सांगितलेलं नाही, काय नाही. मला आम्हाला कल्पना पण नाही. एकतर मी आजारी असते. सगळे माझ्या दवाखान्याचे रिपोर्ट दाखव म्हणलं तरी दाखवले. सगळ्यांना माहिती आहे इथं की माझ्या भागपाठी मग कुणी नाही म्हणून. माझ्या लेकराशिवाय मला कुणी नाही. मला जर काढायचं म्हणलं तर पहिलं मला फाशी द्या, मग काढा. जर मला जर द्यायचं असलं माझं घर मला द्या, एवढंच माझी मागणी आहे. जे कुणी असेल माझे न्याय मग मला काढ. बरोबर. हे माझं आहे. अच्छा, हे तुमचं आहे का? आपण नाही का मच्छीचं ते चालू केलेलं होतं. अच्छा. मला मी तब्येत आहे, पायाने काय चालता येत नाही. त्याने अचानक येऊन सगळं घोडाफूड केलेले, फ्रीज गिरी सगळं फुटलेलं आहे माझं. अच्छा, नुकसान केलं म्हणजे भरपूर. सगळ्यांचं 17 मीटर इकडे जर गेलं तर बाकीचे आम्ही काय करायचं नाही का? रस्ता बघा ना, एवढा रस्ता काय मोठा होऊ शकत नाही. बरोबर. आणि आतमध्ये पण आहे, पण तिकडनं ते काय घेत नाही घेत. रस्ता व्हायला नॅशनल हायवे नाहीच ना. याचा संबंध नाही. संबंधच येत नाही. तर नाही का 10 फुटाच्या वर जर रस्ता वाढत असेल तर मान्य. गावचा रोड आहे हा. बरोबर. आम्ही करायचं तर आम्हाला पर्याय नाही. बघा ना, ते आमच्या पुरीचा मुलगा आहे. ह्याच्याशिवाय आम्हाला पर्याय पर्याय नाही. नाही. बरोबर. मला गुडघ्याने चालता येत नाही, तब्येत आहे नाही का. मी कसं तरी नाही का मच्छी हा, बरोबर. खायची आपण जगतोय आपण. करत होते. बरोबर. त्याने अचानक येऊन नाही का सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे. आमच्याकडे पैसे नाही का. मी बँकेचं लोन काढून आहे ना 1 लाख रुपये काढून खर्च केलेला होता. सगळं तोडातोडी केलेली आहे लोकांनी. आता ह्यांचं बघा, या पोराचं वर्ग तर नाही का, ते भाऊला तर हार्ट अटॅक येऊन गेलंय. त्याने एवढा खर्च केला, त्याचं चिकनचं होतं सगळं तोडातोडी केली. बघा 15चा ढिगारा टाकलाय. आज गरीब लोकांनी त्याच्याकडे आहे, त्यांचं हे करा ना तुम्ही. आम्ही ह्याच्यावरच पोट भरतो. तुम्ही येऊन अचानक सगळं तोडातोडी केलं कसं होणार आहे? ह्याचा न्याय शासनाने करावा ही नम्र विनंती आहे आमची. लोक म्हणतात नाही का तुम्हाला काय गारण म्हणजे हात आहे, मग मोठ्यांना हात आहे, गरीबांना काय नाही जगायचं. सगळ्यांना त्यांना नाही का गावकऱ्यांना ह्याच्यामध्ये हाय तर त्यांना नाही का 5-5 सरकार जागा देते. त्यांना नाही का करून खा म्हणते. मग आम्हाला नाही का अधिकार करून खायला? आज आमचं मी 2-2.5 लाख रुपये काढून हे केलेलं आहे. आता हे कशाने फेडू? लेख कुणाचे कोण असतात, कोण देणार आहे? हे शासनाने आमचा न्याय करावा म्हणून आम्ही शासनाकडे मागत आहेत. आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे. आणि आम्ही हे जागा सोडणार नाहीत. आम्ही आमचं अख्खं आयुष्य गेल्यात. आज मला नाही का मला 2 नाती झाल्यात. अख्खा
आयुष्य या झोपडपट्टीत गेलंय. आम्ही मच्छर मध्ये राहिलेलो आहे, सगळे नाही का घाणीमध्ये राहिलेले आहेत. आम्ही लोकांचे कष्ट करून नाही का ढेंपर आणून इथं खाली करून ही जागा भरलेली. डोक्यात खाली खड्डे होते इथं, ते भरपाई आम्ही केलेली. आता म्हणतात नाही का आम्हाला ही जागा पाहिजे, आम्ही ही जागा सोडणार नाही. आमचा जीव जाईल तर आम्ही ही जागा सोडणार नाही. हेच शासनाने पाणी होतं कमरे एवढं घाणीत पाणीत आम्ही दिवस काढलेले. पावसाचं पाणी अख्खं पावसाचं पाणी अजून ते वरले आहे ना, चांगलं चांगलं लोकांचं ते रोडचं पाणी आमच्या घराने सोडलेलं आहे. आमच्या घराने सोडलेले तरी पण आम्ही तसंच केलेली. आम्हाला मतदान मागते तर आम्हाला सुविधा काय करत नाही. सगळं पाणी इकडे सोडलेलं आहे. बरोबर. काय असेल ते आम्हाला न्याय मिळला पाहिजे एवढंच आमची नम्र निदान केले का आम्हाला नाही का नेलेली आहे सगळं. आज ह्यांचं पण घ्या. आम्हाला माझं राज म्हणायचं माझं पाण्याचं काय नाही म्हणायचं माझं राज राज नाही नाही आहे सगळीच आहेत. तरी नाही अचानक कट केलेलं आहे. 4 दिवसात हे दुकान खाली करायचं सांगितलेलं आहे. बकरे कोण तुझे ते पण त्यांनी उद्ध्वस्त केलेलं त्या बिचाराने. अजून रातोरात तेच तर इथं कोण अटॅक आला कोणाला काय म्हणलं तुम्ही कोण हे सांग ना मला हे काढायचं सांगितलं मला. काढायला सांगितलेलं आहे. भाव असतो त्याला त्रास झाला होता मला, त्याचा हॉस्पिटल अटॅक आला. हा त्यांच्या वडिलाला अटॅक येऊन गेला नाही का. एवढं नुकसान आता लोकांचं काढून त्यांनी बांधकाम केलं. अचानक आहे ना दुकानाचं सगळं सुपडासात केलेलं आहे. बरोबर. हे शासनाने आम्हाला भरपाई द्यायला खायची आमची एवढीच मागणी. हे आपल्याच काम आहे. हा हे सगळं दुकान हा तेच ना. या दुकानात सगळे आपल्याच लोकांचे अच्छा हा बरोबर. हे तर काय करोडपती नाही, ते गरीब लोक आहेत काय. हा. ज्याला गुंठा आहे लय करोडपती त्यांचं काय केलं आम्हाला काय घेणं करा. आमच्याकडे काही नाही इस्टेट. आमचे पोट भरायचे आहे का उद्ध्वस्त केलं आम्हाला हे शासनाला विचारायचंय. शासनाने आम्हाला ही भरपाई करून द्यावा. आमच्यातलं एखादं जर टेन्शन गेलं तर ह्याला शासनाचा बघा नाही. एक नाही मारणार, लाईनीनं सगळे मारणार. डायरेक्ट आम्ही डिझेलचे कॅन्ड घेऊन नाही का बसणार. आता जर कुणी आलं अन्याय केलाय सरकारने आमच्या लय अन्याय केलेला आहे नाही का. सगळ्यांचं चालतंय खरं आम्ही काय केलं की आम्हाला त्रास आहे हे सुद्धा आम्ही सांगून दाखवतो की सगळ्यांना जमतंय. आम्हाला का जगायचा अधिकार नाही. आमचं वोटिंग जमतंय का सरकारला. मतदान आलं की म्हणतात आम्हाला मतदान द्या मतदान द्या. आणि मतदान झालं की आम्हाला बुलडोजर लावायचं. पैसे घेऊन मतदान करा तुमची पैसे घेऊन आम्हाला दिलं नाही. आमच्याकडे दिलं नाही. पुढाऱ्यांना पैसे दिले आम्हाला पैसे दिले नाहीत. पुढाऱ्यांनी पैसे खाल्लेत आमच्या नावावर. हे पण आम्ही डिक्लेअर करतो. आमच्याकडे रुपया आलेला नाही. आमच्याकडे आमचं काय आम्ही म्हणत आम्हाला जागा आम्हाला सुविधा पाहिजे आम्हाला रोड पाहिजे. आम्ही 500-700 रुपयाचं टँकर पाण्याचं घेतो आम्हाला अजून पाणी नाहीये काय. मोठ्या मोठ्या घरांनी 4-4, 5-5 नळ आहेत अंधारातून आम्हाला एक नळ सुद्धा नाही अजून. आम्ही कुणाचा पैसा खाल्लेला नाही. आम्हाला म्हणा कोणी आम्ही पैसे घ्यायचं. आम्हाला पैसे नाही, आम्हाला आम्हाला हक्क पाहिजे. आम्हाला नळ पाहिजे. वरून पाणी आमच्या घरांनी सोडलंय त्याचं सुविधा करा. पैसे तुम्ही दिलेत ना आमच्या नावावर पैसे खाण्याला धरा. आम्ही नाही घेतले कुणाचे पैसे. जिथं 10 मीटरचा रोड आहे 10 फुटाचा रोड आहे तुम्ही 17 मीटरचा रोड हा सगळं पाडा रोडला मी काय म्हणते ज्याला नाही काय आज कुठे आहे ते भाडं खायला लागलंय त्याला काय नाही. आम्ही करून खातो तर आम्हाला काय नाही करतात बरोबर. चला उद्ध्वस्त केलंय आमचं यांनी. हा काय आम्ही कशात करून खायचं कुठे इथे रोडवर या काळ्या रोडवर येऊन बसावं का आम्ही. हे रोड बंद केला तर सरकारला होईल का आता. हा काय कोणी असो ते फडणवीस साहेब असो कोणी असो आमचा आम्हाला यांनी हे द्यावं हीच आमची विनंती. बरोबर. काय आमचं दुकान आहे म्हणतात आमचे हे त्यांचं दुकानं नाहीत का मोठ्या मोठ्या लोकांच्या इथं. आमच्या समोर आहेत रोडला टच आहेत त्यांना त्यांनी धक्का नाही लावला आणि आमच्या तिथं कसे आले गोरगरिबावर. फडणवीस साहेबांचा फडणवीस साहेबांनी हे तात्काळ हे थांबवायला पाहिजे. फडणवीस साहेब आल्यापासून आम्हाला त्रास व्हायला लागलाय. आमच्या घरातले माणसं पण मेले त्यांच्यामध्ये. फडणवीस साहेबांनी दक्षता घेतली नाही. पुढे इतके पैसे देतो तितके पैसे देतो असं म्हणून फडणवीस साहेब हे दाबायला लागलेत. आमच्या घरातले माणसं मेले याच्यामध्ये. हे पण तुम्हाला आम्ही सांगतो फडणवीस साहेबांनी आमच्या घरादारावर हे लक्ष द्यायला पाहिजे आणि आमच्या घराची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करून द्यायला पाहिजे. हेच आम्ही सांगतो त्यांना. एवढीच नम्रतेची विनंती. अशा प्रकारे अतिक्रमण पाडण्यात आलेलं आहे.
हां 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 जी हां घेतले. आज मला 2 नाती झाल्या. हां घेतलं. हे आहे का ते माझं घर घर नाही पाडलं. बरं पुढचं सगळं हां पुढचं पाडायचं. बरं हां हे पाडले का घराची मोज तिथवर घेतली मोजली. घेतली का हा पाडले आणि हे सगळं आहे म्हातारीचं पाडले पुढचं हे पाडले हां माझं तर मुलं पण पाडलेलं गेलेलं आहे. हां आणि गरीबच काय नाही. घेतलं हां दोन हां हे आहे का तुमचं राहायचं कुठे आणि खायचं काय करायचं काय राहतं घर तोडलंय नाव. बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय ना दुकानं तोडायच्या दुकानं मग तुम्ही दुकानं सरसकट तोडा ना. घरं तोडायची काय गरज आहे. आज ह्या लहान लहान लेकरांनी करायचं काय करायचं. वरनं पूर्ण आतमध्ये कुठल्या राहायचे भांडे म्हणजे सगळी तोडफोड झालेली आहे भांड्यांची ती सगळी. काही राहिले नाही. 3 दिवस झाले ते उघड्यावर जपतात. कर्नाटकाच्या मुली आहेत छोटे छोटे मुलं काय करायचं ते बांधून भांडे करते. या इथे इथे या सांगा हां राहतं घर आहे बरं का हे. सांगा हे आमचं राहतं घर बघा. आम्हाला रोडवर टाकलेलं गेलं. आमचं घर सुद्धा तोडलं गेलं. लहान लहान बघा मुलं लहान आहेत. लहान मुलं आहे आमचे बघा. कुठे जायचं आमचं उन्हात आम्ही बसलो. उन्हातच आम्ही शिजून खाल्लोय. आमचे सगळे उद्ध्वस्त केले बघा. आम्ही 3-4 दिवस झाला मी उन्हातच बसलो. आमचं कमवून येणार कोण नाही. आमचं भाऊ येणार. आमची आई आहे बघा ती. ह्याला कोणाचा आधार नाही. एक मुलगा होता. तो मुलगा म्हणजे 2 महिना झाली कुठे गेला कुठे. चला आपले बोला बोला की इथं या की बोला की काय हा तुमचं काय सांगा नाव सांगा. माझं काशीबाई भागवत वाघमारे. बरं काय कसं तोडलं घर तुमचं आमचं माझं घरापत्र मोजणी आली पण पुढं तोडलंय. बरं आता सांगितलं की इथं तुमच्याकडे घरापत्र मोजणी आली. माझं पण घर होतंय. किती वर्षापासून राहता आता मला 40 वर्ष होऊन गेले माहिती. मग काय तुम्हाला नोटीस वगैरे काय नाही काय नाही काय हा, नाही. मग अचानक येऊन कारवाई केली अशी ती कारवाई केली काहीच नाही. म्हणजे बाकी सगळे जेवढे ते गायरांमध्ये आहेत ना सगळे गाळे वगैरे मोठे मोठे बंगले आहेत म्हणतात. अन्याय केलेला आहे. आम्ही एवढे शासनाला सांगतो की आमच्या आम्हाला अन्याय नाही केला पाहिजे. मला कष्ट करून खाते. मला 4 पुरी पोरग आहे मला. बरं. आता पप्पाच्या घरी त्या पोरी बसा माझ्या त्याच्या या बिल्डिंग पडले पाहिजेत. हा, ज्या घरानं बिल्डिंग आहेत हे सगळे पडले पाहिजेत. हे दुकान आहे सगळे पडले पाहिजेत. आमच्या गोरगरिबाचे पाड्यात आमचं त्याच्यावर पोट होतं. आम्हाला म्हणजे नाही का गायरानं मधलं मग आणि यांचे पुढारी आहेत. सगळे पुढारी सगळे इथं गायरानामध्येच राहतात. कुणाच्या इथं यांचे बाप पण दादी पडायला पाहिजेत. आमचे तसे गरीब गरीबावरच हे लोक अन्याय करतात. काय
आमच्या आम्ही जुने भाड्याचे काम करतो आम्ही घर हे सुद्धा अशा लोकांचे व्याजाने पैसे काढून घर बांधले होते बँकेचं लोन काढू हे केलेलं आहे साहेब. काय आज आम्हाला चालता येत नाही, बसता येत नाही, तरी हे लोक एवढा अन्याय करतात आमच्यावर प्रत्येक वेळेस. आजच नाही, किती वेळेस यांनी तोडलंय, तसंच आम्ही जोडतो राहतो. आज तुम्ही सांगा इथं जागा नाही, आज आमचं बाथरूम मोडून टाकलं आम्ही महिलांनी. जायचं कुठं जायचं याला कोण जबाबदार आहे? शासन जबाबदार नाही. आणि मोठे मोठे गोटे हातात बाथरूमला गेले तर फेकून काय आम्हाला कचरा टाकायचा नाही, आम्हाला बाथरूमला मध्ये पुण्यामध्ये कुठं बी आज लहान लहान 12-12, 5-5 वर्षाच्या लेकरांचा बलात्कार करतात. अख्ख्या इथं ह्याच्यामध्ये मशानभूमीमध्ये बेवडे कुठले चोऱ्या करणारे असतात. आम्ही तिकडे गेलो, आम्हाला जर तोंड दाबून काय केलं तर ह्याला शासन जबाबदार राहील. आमच्या लेकरा बाळाला जर काय झालं, आज आमचे बाथरूम तोडले, सगळं तोडलं, काय जर झालं तर शासन जबाबदार राहणार आमच्या लेकरा बाळाला झालं तर. आणि इथले लोकांना आम्ही कामाला गेलो सगळे आमच्या अजून आम्हाला भीती दाखवायला लागलेत. आम्हाला अन्न पाणी खावट नाही, अजून म्हणते तुमच्या 10 दिवसात अजून पाडणार आहे. ही सुरुवात केली. आता आमच्या घरामध्ये भीतीचं वातावरण आहे. हे लोक अचानक आमच्यावर आज कसं अचानक हल्ला केला, असा हल्ला कधी बी करू शकत आहे. म्हणून मी म्हणते हे देऊन कुणी असते तर आमच्यावर असा अन्याय व्हायला लागला वाघोड झोपडपट्टीवर. नाही ह्यांचा हे अन्याय रुकला पाहिजे. म्हणून मी नम्रवती विनंती करते की आम्हाला कुठंतरी शासनाने आमच्यासाठी काहीतरी न्याय केले पाहिजे. न्याय केला बरोबर. छोट्या मोठ्या लोकांचे व्यवसाय बंद केले, झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांचे व्यवसाय तुम्ही उद्ध्वस्त केले. काय केले? आज आम्हाला जर गाववाल्याचे तुम्ही ज्यांनी भाड्याने दिलं ते तर स्वतः पण करत नाही, आम्ही स्वतः करत होतो ना. मग तुम्ही आमचं उद्ध्वस्त केलं आणि ज्यांनी भाड्याने दिलं तुम्ही त्यांचं का उद्ध्वस्त केलं नाही? आज 7-7, 5-5 मजली गायरानामध्ये आहेत, तरी तुम्ही त्यांच्याकडे कारवाई केली नाही. आणि प्लस तुम्ही आम्हाला नोटीस नाही, काय नाही, तुम्ही डायरेक्ट येऊन आमच्या घर उद्ध्वस्त केले, दुकान करायचं काय? आणि त्यांना मुदत दिली म्हणून सांगते. आणि मुदत दिली आमच्या फक्त तोंडापुरती मुदत दिली त्यांना. टाकले होते आम्ही आमच्या पद्धतीने फोटो भरत नाही. आता लेख सुना कुणाचे तुम्हाला माहिती, लेख सुना कुणाचे बघत नाहीत. आम्ही कसं तरी करून सगळं तोडून टाकले. ह्याचं कोण जिम्मेदार आहे? नाही बंद केला तर आमच्या वस्तीतून प्रत्येक घरातून एक माणूस आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही. आणि याला फक्त आणि फक्त ज्यांनी ही ज्या शासनाने ही गोरगरिबाचं उद्ध्वस्त करायचं ठरवलं त्याला प्रत्येकच्या जबाबदार ती शासन राहील. ह्याची काळजी शासनाने घ्यावी. ओके. शासनाकडून नकळत घडलेला आहे. या प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण तात्काळ ज्या चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेल्या आहेत त्यांचं पुनर्वसन, त्यांच्या घराची पुनर्बांधणी आपण आपल्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. अन्यथा आम्हाला इथल्या लोकवस्तीतील लोकांना सोबत घेऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल. या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील. एवढं त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. जे लोकांचे पाडले त्या लोकांना एकही कोणत्याही प्रकारचं नोटीस वगैरे न देता त्या ज्याही महिला आहेत त्या सर्व मागासवर्गीय असून सर्व समाजातील जाती धर्मातील पंथातील लोक या ठिकाणी राहतात. आणि या लोक सगळ्या गृहिणी आहेत. कुणी कामगार पुन्हा भांडी करायला जातं, कुणी झाडलोट करायला जातं या ठिकाणी. आणि या सर्व महिलांना पूर्वकल्पना न देता शासनाने जो या लोकांची घरं पाडली आणि त्या लोकांवर खऱ्या अर्थानं अन्याय करण्याचं काम केलं. बाकीच्या ठिकाणी कुठेही घरं पाडली गेली नाही. परंतु मागासवर्गीयांचं जो ठिकाण आहे, जे राहण्याचं ठिकाण आहे, जे लांबून लोक या ठिकाणी आलेले आहेत राहण्यासाठी. गेले 30 ते 40 वर्षापासून ते या लोकांचे या ठिकाणी रहदारी आहे आणि राहतात ती लोक. आणि या आवाळवाडीमध्येच वाघोलीमध्ये 26 जानेवारी 2011चा जो ठराव आहे की त्या ठरावामध्ये हे जे गायरान आहे त्या गायरानाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की प्रत्येकी माणसाला 1-1 गुंठा या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि तो देण्याचं काम त्याच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील व सर्व ग्रामस्थांनी याला ठराव मंजूर दिलेला असताना देखील या ठिकाणी अतिक्रमण
अतिक्रमण पाडण्याचा जो काम केलं यांनी, या ठिकाणी आम्हाला नोटीस न देता त्यांचा सर्वांचा मी सर्व अधिकाऱ्यांचा प्रथमतः या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यांच्यावर ज्यांनी इथे या ठिकाणी येऊन कारवाई केली त्यांच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे। आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। याच्यानंतरची जी पुढली प्रोसिजर योजना आहेत ते आमचे सर्व समाज बांधव ठरवतील आणि त्यानंतर पुढली कारवाई केली जाईल। म्हणून या ठिकाणी ज्या आमच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाला आम्ही आमचा सर्व बहुजन समाज याची निंदा करतो आणि याचा बहिष्कार करतो। आमच्याच लोकांवर अन्याय होतात त्यासाठी मी प्रथमतः शासनाला विनंती करतो की हे जे काही चालले आहे हे पहिलं थांबवलं पाहिजे आणि हे जोपर्यंत थांबत नाही, जोपर्यंत आमच्या लोकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत इथं तुम्हाला राईट्स नाही पाडण्याचा, अधिकार नाही पाडण्याचा असं तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। मी संजय भाग्य आहे, लवजी शक्ती सेनेचा माजी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष। खरं तर या ठिकाणी मला सांगायचं आहे की या वाघोलीच्या झोपडपट्टीमध्ये या येथील रहिवासी गेली 40-50 वर्ष झाले इथे राहत असताना यांच्या या ठिकाणी मतदान कार्ड आहेत, यांना सरकारने लाईट बिल दिलेलं आहे, लाईट वगैरे कनेक्शन दिलेले आहेत। एवढं सर्व असताना या वाघोलीमध्ये काल अचानकपणे अतिक्रमणाचा बेबनाव करून मग या ठिकाणी स्थानिक आमदार असतील, पोलीस प्रशासनाला हाताखाली धरून कसल्याही प्रकारचा कलेक्टरचा आदेश नाहीये, महानगरपालिकेचे आदेश नाहीयेत, हे सर्व आदेशला अगदी बाजूला सारून यांनी या ठिकाणी अन्याय केलेला आहे। सर्वात प्रथम मी या घडलेल्या घटनेचा सकल मातंग समाजाच्या वतीने, लवजी शक्ती सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। मला आवर्जून सांगायचं आहे, मरण मारून पुढे निघाले गर्वतायाचा कोण हरी, रणभंजीची जात मुची कोणा मा भयभीत करी। मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, खरं तर ही घटना घडली ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारी घटना आहे। खरं तर ही काळीमा पाचणारी घटना आहे, परंतु या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाणीवपूर्वक कबूल करतो की आदेश नसताना ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या बहुजन समाजाच्या घरावर कुऱ्हाडी घातलेल्या आहेत, या बहुजन समाजाच्या घरावर नांगर घातलेले आहेत, त्यांना नक्कीच भविष्यात 1-2 दिवसात म्हणा आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने, वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने नक्कीच कायदेशीर कारवाई करणार आहोत। सहस्नेरी जाऊ मी चंद्रशेखर ज्ञानेश्वर गाडगे, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष। 2 दिवसापूर्वी वाघोलीमध्ये अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली आमच्या वाघोलीतील 40 ते 50 वर्षापासून किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्षापासून राहणाऱ्या गोरगरिबांचे घरं पाडण्यात आले। खरं तर 27-28 तारखेला वाघोलीमध्ये पुणे पोलीस आयुक्त यांची बैठक झाली स्थानिक आमदारांसोबत। त्यांनी त्याचा शब्द वापरला होता, आम्ही वाहतूक कोंडीमध्ये जे अडथळा निर्माण करणार आहे त्याचे सर्जिकल स्ट्राईक करू। खरं तर मला एक प्रश्न पडला आहे, सर्जिकल स्ट्राईक या शब्दाची व्याख्या काय आहे? कारण तुम्हाला जर सर्जिकल स्ट्राईक करायचं ते दुश्मनांच्या ह्याच्यावर करायची असते, तुम्हाला सर्जिकल स्ट्राईक करायची तर गुन्हेगार आहेत त्याच्या घरावर तुम्ही खरं तर सर्जिकल स्ट्राईक केली पाहिजे। आम्हाला खरंच त्यावेळेस असं वाटलं की पुणे नगर रोडला जी खरंच अतिक्रमण केलेलं आहे, आपले घरपासून जकात नाका, जुना जकात नाका ते BGS कॉलेज इथपर्यंत सगळे जे स्थानिक असतील किंवा बाहेरचे कोणी असेल ते सगळे दुकाने यांच्या अतिक्रमणमध्ये आणि पक्के बांधकाम आहेत, त्याच्यावर कारवाई होईल। फक्त ती तोंड बघून कारवाई केलेली आहे। तर त्यांनी काय केलेलं आहे, जे प्रॉपर आहे त्यांचे घर दुकानं तसे ठेवलेले आहेत, जे बाहेरचे आहेत भले ते परप्रांतीय असतील किंवा दुसरं कोणी आपल्या जिल्ह्याच्या बाहेरचे असतील त्यांचे दुकानं पाडण्यात आलेली। खरं तर त्यांच्या एक पोटावर त्यांनी पाय दिलेला आहे। पण सगळ्यात आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं की वाहतूक कोंडी ही नगर रोडला होती, पण ते आतमध्ये घुसले आवळवाडी रोडला, तिथं काही संबंध नव्हता घरं पाडायचे। पण आज खरंच वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की एक आजी 70 ते 75 वर्षाची घरामध्ये भात शिजवत होती, आज त्या लोकांनी त्या आजीला भात शिजवण्यात सुद्धा वेळ दिला नाही। भात शिजवत असताना सुद्धा त्या आजीचं घर पाडण्यात आलं, असे शेकडो लोकांचं घर पाडले। खरं तर पोलीस आयुक्तांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही जो शब्द वापरला त्याचा ह्या लोकांनी खरं तर तुम्ही ते चांगल्यासाठी शब्द वापरला असेल नगर रोडच्या अतिक्रमण काढण्यासाठी, पण ह्या लोकांनी त्याचा गैरसमज करून गावावर किडे रगडण्यासारखं हा आमच्या बहुजन जे आहेत त्यांना हे किडे सारखे यांनी रगडले। खरं तर तुम्ही आज बाहेरची परिस्थिती बघितली असेल, पत्रकार साहेबांनी ते दाखवलेलं आहे, एवढी वाईट परिस्थिती की आज त्यांना राहायला घर नाही। आज त्यांच्यावर
उपासमारीची वेळ आलेलीच आहे. त्यांचा धंदा पाणी करत होते, छोटा मोठा ते पाडलेलं आहे त्यांचं दुकानं, पण आता त्यांचं राहतं घर सुद्धा पाडलेलं आहे. तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी महापालिका आयुक्तांना इशारा देतो, पोलीस आयुक्तांना पण माझे एक सांगणे की तुम्ही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करा, पण लोकांचे घरं पाडा, राहते घर पाडा, असं तुम्ही खरंच तुम्ही आदेश दिला का त्याचं आम्हाला समजून सांगा. किंवा तुम्ही वाघोलीमध्ये येऊन एक ह्या सर्वांसोबत बैठक घ्या, कारण हा रोज सगळा तुमच्यावर आहे. कारण तुम्ही 2 दिवसापूर्वी तुम्ही मिटिंग पुण्या वाघोलीमध्ये घेतली होती. ह्या आमचा सगळ्यांचा समज असा आहे की पोलीस आयुक्तांनी हा आदेश दिलेला आहे. कारण महापालिकेचे आयुक्त हे पोलिसांवर ढकलतात, तसंच स्थानिक आमदार सुद्धा हे पोलिसांवर ढकलतात की पोलिसांनी हा आदेश दिलेला आहे. पण खरंच हा आदेश दिलाय कोणी आणि आमच्या गोरगरीब जनतेला रस्त्यावर आणलंय कोणी? जोपर्यंत ही कारवाई थांबली, जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी आदेश दिलेला आहे, सोमवारी काय ते कळलंच. पण यांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून देणं खूप महत्त्वाचं आहे. तर माझं महापालिकेला आव्हान आहे किंवा विनंती आहे की तुम्ही ज्यांचे घरं पाडलेले आहेत त्यांचे तुम्ही तुमच्या खर्चाने घरं बांधून द्यायचे. या 8 दिवसाच्या आत त्यांचे घरं नाही बांधून दिले तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्वजण हे जे पीडित आहेत त्यांना घेऊन महापालिकेला घेरावा घालू आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही फिरू देणार नाही असा मी त्यांना इशारा देतो. आणि ह्या सर्व पीडितांना मी जे माझे बहुजन आहेत सगळ्यांना माझा एक शब्द आहे की जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेड तुमच्या पाठीमागे नाही तर तुमच्या सोबत आहे, हा माझा शब्द आहे. दिगंबर जोगदंड. सर्वात प्रथमतः जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे. मी एक मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे आणि आजची परिस्थिती पाहता वाघोली परिसरामधील आबळवाडी या रोड विभागामध्ये अनेक वर्षापासून एक 50 ते 60 वर्षापासून मातंग समाज त्या ठिकाणी राहतोय. मातंग समाज म्हणण्यापेक्षा बहुजन समाज या ठिकाणी राहतोय. तर जी CP साहेबांनी जे आदेश दिला होता की बाबा वाघोली परिसरामधील जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्याचा जो त्यांनी उपक्रम केलेला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम आहे. परंतु आमचा या ठिकाणी साहेबांना विरोध असा आहे की आवळवाडी परिसरामधील जे या ठिकाणी बहुजन समाज राहतोय आणि बहुजन समाजाची जी घरे या ठिकाणी 40 ते 50 वर्ष झाली या ठिकाणी आहेत. अतिक्रमण विभागाची जी कारवाई ही रस्त्यावर गेली, परंतु ह्या विभागामध्ये जे अनेक वर्षापासून समाज बांधव राहतात त्या समाज बांधवांचं पुनर्वसन न करता त्यांचे डायरेक्टली घरं पाडण्याचं काम हे CP साहेबांनी केलेलं आहे असं आम्हाला जाणवतंय, दिसतंय. त्याच्यामुळं आदरणीय कलेक्टर साहेब असतील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, आमची आयुक्त साहेबांना देखील विनंती आहे, CP साहेबांना देखील विनंती आहे की ही जी कारवाई चाललेली ही कारवाई आपण तात्काळ थांबवावी. अन्यथा जर मातंग समाज जर रस्त्यावर उतरला किंवा इतर बहुजन समाज रस्त्यावर उतरला तर ह्या कारवाईला खूप तुम्हाला अवघड जाईल आणि ह्याची दिशा पूर्णपणे एकदम वेगळ्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये पेटू. कारण का की इथं एक अशी एक महिला आहे की आजी आहे की 125 वर्ष त्यांनी या जागेवर त्यांनी या ठिकाणी राहतात आणि जर त्यांचं 125 वय इथं असेल तर म्हणजे तुम्ही समजा की हे किती वर्ष झाले या ठिकाणी गावकरी राहतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की जी कारवाई साहेबांनी केलेली आहे ती कारवाई आपण तात्काळ थांबवावी. अन्यथा या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल, लहुजी शक्ती सेना असेल, या ठिकाणी अण्णाभाऊ साठे फोर्स असेल, इतर मातंग एकता आंदोलन असेल, भीमशक्ती असेल, या ठिकाणी सर्व नेते मंडळी आलेले आहेत आणि ह्याची पुढची दिशा ही आंदोलनाच्या स्वरूपामध्ये असेल. आणि जे अधिकारी या ठिकाणी येऊन अधिकाऱ्यांनी कोणाच्या आदेशावरून ही कारवाई केलेली आहे तो आदेश आम्हाला सगळ्यात पहिले या समाजाला दाखवावा आणि जे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे असतील यांना तात्काळ निलंबित करावं. या आमच्या मातंग समाजाच्या वतीने, बहुजन समाजाच्या वतीने, संभाजी ब्रिगेडच्या वतीने, मातंग एकता आंदोलनाच्या वतीने, लहुजी शक्ती सेनेच्या वतीने, सर्व संघटनेच्या वतीने मी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय शिव. आपलं नाव सांगा. मी राजाभाऊ आढळले, हां. EBS क्रांती कोर्ट पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ आढळले.
सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम, जय लवजी, जय अण्णा, जय शिवराय. आज आवळवाडी येथील जी अतिक्रमणाची जी कारवाई झाली, जी सिटी साहेबांनी केली, अमितेश कुमार यांनी जी कारवाई केलेली आहे, तर ही कारवाई त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केलेली किंवा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही कारवाई कोण करते त्याचा उलगडा झाला पाहिजे. कसं आहे, पोलीस प्रशासनाला हाताशी धरून जर कारवाई करत असतात तर आम्हाला पण आमच्या पद्धतीने जन आंदोलन करून पोलीस प्रशासनाला त्याचा जबाब द्यायला लागेल, उत्तर द्यायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आंदोलनामध्ये सर्व संघटना, एबीएस क्रांती फोर असू द्या, संभाजी ब्रिगेड असू द्या, लवजी शक्ती सेना असू द्या, नाही का, माता एकता आंदोलन असू द्या, सर्व प्रकारच्या संघटनेने याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. आणि जर येणाऱ्या काळामध्ये जर प्रकरण हाताळत शासनाने व्यवस्थित नाही तर त्याला एक प्रक्षुब्ध असं वातावरण तयार होईल आणि त्याचा फटका ही शासनाला बसेल. पहिली गोष्ट म्हणजे इथले स्थानिक आमदार आहेत माऊली आबा कटके साहेब, ह्यांना आमच्या समाजाने, बहुजनांनी ह्यांना निवडून दिले. कशासाठी दिले? ह्यांना निवडून यासाठी दिले का यांनी आमची घरं पाडावं आणि स्वतःची घरं उभी करावं यासाठी केलं ह्यांना निवडून दिलेलं आहे का? तर आम्हाला त्यांना सांगणे की आबा, तुम्ही जे काम केलं आहे ते चुकीचं काम केलेलं आहे, असं काम तुम्ही करू नका. ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही निवडून येता त्या लोकांना बेघर करू नका. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम. सांगा आपलं पूर्ण नाव सांगा. मी संजय भीमराव भालेराव, एक सामाजिक कार्यकर्ता असून मला या ठिकाणी एवढंच म्हणावं लागतं की ही न्यायव्यवस्था कैकांची रखेल झाली, ही न्यायव्यवस्था कैकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. आता आम्ही आमचा न्याय मागायचा कोणाकडे? अण्णाभाऊ साठेंचं जे वाक्य आहे ते तंतोतंत या ठिकाणी बसल्या जातं. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथं जो राहणारा समाज आहे आवळवाडीला, हा गोर गरीब दलित पीडित समाज आहे. आणि हा समाज आपली उपजीविका आपल्या दोन हाताचं कष्ट करून, लोकांची धुणी भांडी करून, लोकांची झाडं पोचा करून हा समाज या ठिकाणी राहतो. आणि या समाजामध्ये समाजातील लोकांवर जर असा अन्याय होत असेल आणि ह्या लोकांना जर खऱ्या अर्थानं जी न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था जर रखेल झाली असेल कोणाची, तर आम्ही आमचा न्याय मागायचा कोणाकडे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याच मातंग समाजाची असतील किंवा बहुजन समाजाची, इथून तिथून बाकीच्या लोकांची घरं नाही तुम्हाला दिसली, फक्त बहुजन समाजाची घरं दिसली की जे न्याय मागू शकत नाहीत, जे अन्यायाविरोधात आवाज उठवू शकत नाहीत. हे तुम्हाला माहिती असताना देखील तुम्ही बहुजन समाजातील गोरगरीब लोकांची घरं पाडली. ह्या सगळ्यात मोठी तुम्ही निंदनीय गोष्ट केलेली आहे. आणि तुम्हाला जर पाडायची होती तर तुम्ही लाईनीने सरसकट पाडायला हवी होती, पण तुम्ही 4, 5, 6 फक्त बहुजन समाजाची घरं पाडली. आणि ही जी तुम्ही आमची अवहेलना करताय ही लोकतंत्राविरुद्धची अवहेलना आहे. आणि याचा जबाब तुम्हाला आम्ही एवढ्या 2 ते 4 दिवसामध्ये तुमच्याकडून उत्तर बी घेणार आहोत. आणि तुम्ही जी आम्हाला बिगर नोटीस न देता आमच्या समाजामध्ये येऊन तुम्ही जे JCP लावला, बुलडोजर लावला आणि तुम्ही आता ही आमच्या संघ आरेरावाची भाषा करता, त्याचा आम्ही तुम्हाला एकही शब्द न बोलता आमची जी लढाई राहणार आहे ती आता फक्त संविधानाच्या चौकटीमधली लढाई आहे. आणि संविधानाच्या चौकटी विरुद्ध आम्ही लढाई करणार नाही. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी इथं नोटीस न देता आमच्या गोरगरिबांची माय भगिनींची घरं पाडली त्यांना निलंबित करण्याची कारवाई तर आम्ही करणारच आहोत. आणि याचा आवाज इथंच नव्हे तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आता 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही सर्व संघटना एक होऊ आणि आम्ही मुंबई मंत्रालयावरच मोर्चा नेणार. आणि इथं ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आमच्या माता भगिनींची घरं पाडल्यात त्यांना निलंबनाची कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय लवजी, जय भीम, जय अण्णाभाऊ.